नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 9 गती व गतीचे प्रकार ह्या पाठाचा आपण स्वाध्याय पाहणार आहोत. आपण मागच्या सेशनमध्ये या पाठाचा अभ्यास केला होता. मुलांनो, यातला पहिला प्रश्न आहे, प्रत्येकी एक उदाहरण देऊन तुमच्या शब्दात स्पष्ट करा. रेषीय गती. आता रेषीय गती म्हणजे काय ते आपण पाहूया. ह्याचं उत्तर आपण आता पाहूया की ज्यावेळी एखादी वस्तू एकाच दिशेने जाणाऱ्या दिशेने विस्थापित होते त्याला काय म्हणतात, तर रेषीय गती असे म्हणतात. त्यावेळी त्या वस्तूला काय म्हणतात, तर रेषीय गती असे म्हणतात. रेषीय गती दोन प्रकारच्या असतात. कुठल्या प्रकारच्या असतात, तर दोन. रेषीय एकसमान गती आणि रेषीय असमान गती. मग रेषीय एकसमान गतीतील वस्तू ठराविक अंतर सारख्याच वेळात पार करतात. काय करतात, तर रेषीय एकसमान गतीतील वस्तू ठराविक अंतर सारख्याच वेळात पार करतात. उदाहरणार्थ, सैनिकांचे संचलन तुम्ही पाहिलेच असाल. तर ते सैनिक कसे करतात, तर सैनिकांचे संचलन हे रेषीय एकसमान गतीचे उदाहरण आहे. आता रेषीय असमान गतीत काय होतं, तर रेषीय एकसमान गतीत विस्थापित होणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर निरनिराळ्या कालावधीत निरनिराळे असते. कसे, तर रेषीय असमान गतीत विस्थापित होणाऱ्या वस्तूने पार केलेले जे अंतर असतं मुलांनो, ते कसे असते, तर ते निरनिराळ्या कालावधीत निरनिराळे असते. आपण घसरगुंडीवरून जाणाऱ्या मुलीचं उदाहरण आपण बघितलं होतं जेव्हा पाठ शिकताना. म्हणजे काय, तर त्या रेषीय असमान गतीमध्ये विस्थापित होणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर हे निरनिराळ्या कालावधीत निरनिराळे असते. आता सैनिकांचे संचलन आणि पिस्तुलातून सुटणारी गोळी हे कसली उदाहरण आहेत, तर ही रेषीय एकसमान गती दर्शवणारी उदाहरणं आहेत. तर घसरगुंडीवरून घसरणारी मुलगी ही रेषीय असमान गती दर्शविते. कळलं तुम्हाला रेषीय गती म्हणजे काय, तर ज्यावेळी एखादी वस्तू एकाच दिशेने जाणाऱ्या दिशेने विस्थापित होते त्यावेळी तिला काय म्हणतात, तर रेषीय गती असे म्हणतात. रेषीय गती दोन प्रकारच्या आहेत. कुठल्या, तर रेषीय एकसमान गती आणि रेषीय असमान गती. रेषीय एकसमान गतीतील वस्तू ठराविक अंतर सारख्याच वेळात पार करतात. उदाहरणार्थ, सैनिकांचे संचलन आणि पिस्तुलातून सुटणारी गोळी. आणि रेषीय असमान गतीत विस्थापित होणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर निरनिराळ्या कालावधीत निरनिराळे असते. उदाहरणार्थ, घसरगुंडीवर घसरणारी मुलगी. कळलं, हे रेषीय असमान गती दर्शवते. कुठलं उदाहरण आहे, तर घसरगुंडीवर घसरणारी मुलगी हे रेषीय असमान गती दर्शवते. मुलांनो, आंदोलित गती. आता आंदोलित गती म्हणजे काय, तर आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या गतीला काय म्हणतात, तर आंदोलित गती म्हणतात. कशामुळे, तर आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या गतीला आंदोलित गती असे म्हणतात. आंदोलित गती ही नैक रेषीय गतीच्या प्रकारची आहे. कुठल्या, तर आंदोलित गती ही नैक रेषीय गतीच्या प्रकारची आहे. आंदोलनामुळे विस्थापित वस्तू पुन्हा त्याच ठिकाणी येते. काय, तर आंदोलनामुळे विस्थापित जी वस्तू ती पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी येते. आंदोलित गती जर ठराविक काळातच पूर्ण होत असेल तर ती नियतकालिक गती ठरते. कळलं मुलांनो काय, तर आंदोलित गती जर ठराविक काळात पूर्ण होते तर ती कुठली ठरते, तर ती नियतकालिक गती ठरते. तर घड्याळाच्या लंबकाची हालचाल. घड्याळाचे लंबक कसं एका ठिकाणी जातं, दुसऱ्या ठिकाणी जातं, पुन्हा ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातं, पुन्हा ते त्याच्या मूळ ठिकाणी येतं. आपल्या शिवणयंत्रातील सुई पाहिली तुम्ही, ती वर खाली जाते, म्हणजे ती एका ठिकाणून जाऊन दुसऱ्या ठिकाणी जाते. तालवाद्य जेव्हा वाजतात, म्हणजे हे वाजताना त्यांचे कंप होणारे पडदे, म्हणजे आता आपण तबला वाजवताना तो त्याचा सुद्धा पडदा काय होतो, त्याचा वरती जातो, खाली जातो आणि पुन्हा तो मूळ ठिकाणी येतो. पुन्हा पक्ष्यांच्या पंखांची हालचाल हे सुद्धा आंदोलित गतीचंच उदाहरण आहे. कळलं, म्हणजे आंदोलित गती म्हणजे काय, तर आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या गतीला आंदोलित गती म्हणतात. आंदोलित गती ही नैक रेषीय गतीच्या प्रकारची आहे. आंदोलनामुळे विस्थापित वस्तू पुन्हा त्याच ठिकाणी येते. आंदोलित गती जर ठराविक काळातच पूर्ण होत असेल तर ती नियतकालिक गती ठरते. कळलं, मग उदाहरणं कुठल्या आहेत आंदोलित गतीची, जसे की घड्याळाच्या लंबकाची हालचाल, पक्ष्यांच्या पंखाची होणारी हालचाल, तालवाद्य वाजताना त्यांचे होणारे कंप होणारे पडदे. समजलं. आता पुढच्या गतीचा प्रकार आहे वर्तुळाकार गती. मग आता वर्तुळाकार गती म्हणजे काय, तर गतिमान वस्तू वर्तुळाकार मार्गाने फिरत असतील तर त्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात. काय, तर गतिमान वस्तू
व गतिमान वस्तू वर्तुळाकार मार्गाने फिरत असतील तर त्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात. आपल्या घरातील पंखा आहे, तो कसा फिरतो तर वर्तुळाकार मार्गाने फिरतो की नाही, मग ती कुठली गती आहे पंख्याची, तर वर्तुळाकार गती आहे. वर्तुळाकार गती ही देखील नियतकालिक गती असू शकते. कळलं? कारण का ती ठराविक वेळेमध्ये काय होतं, ती वस्तू पुन्हा त्याच्या जागी येते. म्हणजे वर्तुळाकार गती ही देखील नियतकालिक गती असू शकते. उदाहरणार्थ घड्याळाचे फिरणारे काटे वर्तुळाकार नियतकालिक गती दर्शवितात. म्हणजे आपल्या घड्याळाचा हे 60 मिनिटं म्हणजे घड्याळाचा जो तासकाटा आहे तो 60 मिनिटांनी काय होतो, पुन्हा त्याच ठिकाणी येतो. म्हणजे काय, तर नियतकालिक गती घड्याळाचे फिरणारे काटे हे वर्तुळाकार नियतकालिक गती दर्शवतात. दैनंदिन वापरातल्या अनेक वस्तू वर्तुळाकार दर्शवितात. उदाहरणार्थ घरातील पंखे, मिक्सर, मेरी गो राऊंड, भोवरा. कळलं? वर्तुळाकार गती म्हणजे काय, तर गतिमान वस्तू वर्तुळाकार मार्गाने फिरत असतील तर त्या गतीला काय म्हणतात, तर वर्तुळाकार गती म्हणतात. वर्तुळाकार गती ही देखील नियतकालिक गती असू शकते. उदाहरणार्थ घड्याळाचे फिरणारे काटे वर्तुळाकार नियतकालिक गती दर्शवितात. कळलं? आणि आपल्या घरातील पंखे, मेरी गो राऊंड, भोवरा ही सगळ्या वर्तुळाकार गतीची उदाहरणं आहेत. आता पुढचा गतीचा प्रकार आहे यादृच्छिक गती. कुठला, तर यादृच्छिक गती. यादृच्छिक गती म्हणजे काय, तर ज्या गतीची दिशा आणि चाल सतत बदलत असते. काय, तर त्याची दिशा आणि चाल सतत बदलत असते, त्या गतीला काय म्हणतात, तर यादृच्छिक गती असे म्हणतात. तर या प्रकारच्या गतीला कोणतीही निश्चित दिशा नसते. काय, तर या प्रकारच्या गतीला कोणतीही निश्चित दिशा नसते. त्यामुळे इथे उडणारी जी आपण फुलपाखराचं उदाहरण पाहिलं, फुलपाखरं कशी इथे ह्या फुलावरून त्या फुलावर उडतात. तुम्ही जेव्हा त्याच्या मागे लागता तेव्हा तुम्हाला फुलपाखरू पकडता येतं का, तर नाही. ते आता ह्या फुलावर आहे तर मग त्या कुठल्या तरी फुलावर येतं. म्हणजे त्याची दिशा काही निश्चित असते का, तर नाही. पाण्यात पोहणारा मासा, याची दिशा सुद्धा निश्चित असते का, नाही. तर तो आता इकडे जाईल, नंतर तिकडे जाईल. रांगणारं एखादं मुलांनो पाहिलं का तुम्ही, तर ते सुद्धा कधी ह्या लेफ्ट साईडला जाईल, कधी राईटला जाईल, कधीही कुठे जाईल. म्हणजे त्यांची दिशा ही निश्चित नसते. भटकी जनावरं सुद्धा कुठे जातील, त्यांना काही एक दिशा नसते. म्हणजे काय यादृच्छिक गती म्हणजे काय, तर ज्या गतीची दिशा आणि चाल सतत बदलत असते त्या गतीला काय म्हणतात, तर यादृच्छिक गती असे म्हणतात. या प्रकारच्या गतीला कोणतीही निश्चित दिशा नसते. त्यामुळे इथे तिथे उडणारी फुलपाखरे, पाण्यात पोहणारे मासे, भटकी जनावरे, उगाच इथे तिथे फिरणारी माणसे, ही सर्व सजीव यादृच्छिक गती दर्शवितात. कळलं? आता पुढची गतीचा प्रकार आहे नियतकालिक गती. काय, तर नियतकालिक गती तर ठराविक वेळेत पुन्हा पुन्हा गतिमान होणाऱ्या वस्तू नियतकालिक दर्शवितात. ठराविक वेळेमध्ये. कळलं मुलांनो? आता आंदोलित आणि वर्तुळाकार गती या दोन्ही ठराविक वेळेत घडत असतील तर त्या नियतकालिक गती दर्शवितात. उदाहरणार्थ घड्याळाचा मिनिट काटा 60 मिनिटांमध्ये एक पुरी फेरी करतो. कळलं की नाही? घड्याळाचा मिनिट काटा 60 मिनिटांनी, जर घड्याळाचा मिनिट काटा 12वर जेव्हा येतो तेव्हा तो पुन्हा 12वर कधी येईल, जेव्हा 1 तास म्हणजे 60 मिनिटं पूर्ण होतील तेव्हा, आहे ना. मग घड्याळाचा मिनिट काटा 60 मिनिटांनी एक पुरी फेरी करतो. कळलं? मग ही नियतकालिक गती असते. म्हणजे काय, तर एका ठराविक वेळेमध्ये एका विशिष्ट बिंदूमधून तो पुन्हा पुन्हा जाणे, फिरणे, याला काय म्हणतात, तर नियतकालिक गती असे म्हणतात. समजलं? आता मुलांनो पुढचा प्रश्न काय आहे माहितीये का, तर खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. काय, तर खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. मग प्रश्न कुठला आहे, तर आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या हालचालीमध्ये कोणत्या प्रकारच्या गती दिसतात, तर आकाशात उडणारे पक्षी आंदोलित गतीने पंख फडफडवत असतात. बहुतेक पक्षी रेषीय गती दर्शवतात. काही पक्षी बघितले तर तुम्ही सरळ रेषेत जातात. घारीसारखे काही पक्षी आपण बघितले तर ते त्यांची शिकार शोधण्यासाठी ते असे गोल गोल फिरतात. म्हणजे ते वर्तुळाकार घिरट्या घालताना दिसतात. म्हणजे ती कुठली गती असते, तर त्यांची वर्तुळाकार गती असते. कळलं? मग आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या हालचालीमध्ये कोणत्या प्रकारच्या गती दिसतात मुलांनो, जशा की काही पक्षी, आकाशात उडणारे पक्षी आंदोलित गतीने पंख फडफडवत असतात. कळलं? तर बहुतेक पक्षी रेषीय गती दर्शवतात. तर काही घारीसारखे पक्षी आहेत ते वर्तुळाकार घिरट्या घालताना दिसतात. समजलं? आता मुलांनो पुढचा प्रश्न आहे,
रस्त्यावरून सायकल चालवताना तुम्हाला कोणकोणत्या गतीचा अनुभव येतो ते सविस्तर लिहा. तुम्ही कधी सायकल चालवत असता की नाही? चालवता. मग तेव्हा तुम्हाला कोणकोणत्या गतींचा अनुभव येतो ते सविस्तर लिहा, असा प्रश्न आहे. मग काय तुम्ही उत्तर लिहाल? तर सायकल चालवायला तुम्ही सुरुवात जेव्हा करताना पॅडल मारता की नाही? मग पॅडल मारावे लागते. यावेळी काय होतं, आपण वर्तुळाकार पॅडल फिरवावी लागतात. कळलं? म्हणजे कुठली गती होते? तर वर्तुळाकार गती होते. कळलं? सायकल चालवायला जेव्हा सुरू करताना पॅडल मारावे लागते आणि यावेळी वर्तुळाकार गतीत पॅडल फिरवावे लागतात. नंतर प्रवासाची दिशा निश्चित करून आपण त्या दिशेने रेषीय गतीत सायकल चालवतो. म्हणजे आपल्याला तर सरळ जायचं आहे म्हणून मग रेषीय गतीत सायकल चालवतो. हे करताना सायकलचे हँडल हवे तिथे वळवता येते. सायकलची चाके वर्तुळाकार गतीमध्ये फिरत असतात. चाकं कशी फिरत असतात? तर ती वर्तुळाकार फिरत असतात. आपण एकाच गतीने सायकल चालवत असलो तर ती रेषीय एकसमान गती होते. जर आपण गती कमी अधिक करत असो तर रेषीय असमान गती होते. कधी कधी मजा म्हणून आपण त्याच जागी सायकलने अशा फेऱ्या मारतो की नाही? मग तेव्हा ती आंदोलित गती होते. काय होते? तर आपण कधी कधी हळूहळू म्हणजे मजा म्हणून काय करतो, तर त्याच जागी सायकलने फेऱ्या मारत राहतो. तेव्हा ती कुठली गती होते? तर ती आंदोलित गती होते. कळलं? जेव्हा तुम्ही सायकल चालवता तेव्हा काय काय होतं? जेव्हा तुम्ही सायकल चालवता तेव्हा तुम्ही पॅडल मारता, त्यावेळी पॅडल वर्तुळाकार गतीच फिरवावं लागतं. जेव्हा आपल्याला प्रवासाची आपण दिशा निश्चित करून सायकल चालवतो तेव्हा आपण रेषीय गतीत सायकल चालवतो. रेषीय तेव्हा आपली कशी असते? तर म्हणजे सायकलची चाके कुठली फिरत असतात? तर सायकलची चाके वर्तुळाकार आकारमध्ये फिरत असतात. आपण एकाच गतीने सायकल चालवत असलो तर ती रेषीय एकसमान गती होते. जर आपण गती कमी अधिक केली तर रेषीय असमान गती होते. कधी कधी मजा म्हणून आपण कशी सायकल चालवतो? एकाच जागी सायकलने फेऱ्या मारत राहतो, तेव्हा ती आंदोलित गती होते. कळलं? मुलांनो, आता पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला आवडीचा प्रश्न आहे हा. कोडे सोडवा. कुठला? तर हा कोडे सोडवा. त्याच्यामध्ये एक काय दिलेला आहे? घड्याळातील काट्यांची गती. कळलं? दुसरा दिलेला आहे झाडावरून पडणाऱ्या फळांची गती. तिसरा दिलेला आहे गोफणीची गती. चौथा दिलेला आहे मैदानावर खेळणाऱ्या मुलांची गती. मग आता आपल्याला हे कोडं सोडवायचं आहे. पहिलं कुठलं आहे? तर घड्याळातील काट्यांची गती. मग घड्याळाच्या काट्यांची गती आपण पाहिलं की नाही? मग ती कुठली होती? तर नियतकालिक गती. कारण का? घड्याळाच्या जो आपला मिनिट काटा आहे तो 60 मिनिटं पूर्ण करतो की नाही? तेव्हा त्याची एक फेरी पूर्ण होते आणि मग पुन्हा तो मिनिट काटा पुन्हा 12वर जातो. म्हणजे काय होतं? म्हणजे एखादी गती, नियतकालिक गती म्हणजे काय? तर एखादी जेव्हा गतिमान वस्तू असते ती ठराविक वेळेनंतर विशिष्ट बिंदूतून पुन्हा पुन्हा जाते, त्याला म्हणतात काय? नियतकालिक गती म्हणतात. मग आपण पाहिलं तर घड्याळातील काट्यांची गती कुठली होती? तर ही नियतकालिक गती असते. कळलं? आता दुसरं काय आहे? तर झाडावरून पडणाऱ्या फळांची गती. मग त्या झाडावरून पडणाऱ्या फळांची, झाडावरून फळ कसं पडतं? वाकडं तिकडं पडतं का? तर नाही, तर त्या सरळ रेषेतच पडतं. माहिती ना? वरून एखाद्या आपण झाड पडलं तर ते कसं पडणार? सरळ रेषेत, म्हणजेच रेषीय गती असते. कळलं? आता तिसरी कुठली आहे? तर गोफणीची गती. गोफण माहिती आहे? ते गोफण फिरवतात. ती कशी फिरवतात? तर ती वर्तुळाकार फिरवतात. कशी? तर ती वर्तुळाकार फिरवतात. आणि मैदानावर खेळणाऱ्या मुलांची गती कशी असते? तर ती मैदानावर खेळणाऱ्या मुलांची आपल्याला ती काही निश्चित नसते, ती यादृच्छिक असते. म्हणजे ती कशीही असू शकते. मुलं इकडून धावतात, तिकडे धावतात, ती काही त्यांची दिशा निश्चित ठरलेली नसते. मग कळलं तुम्हाला हे कोडं काय? पहिलं काय? घड्याळातील काट्यांची गती कशी आहे? तर नियतकालिक आहे. आणि झाडावरून पडणाऱ्या फळांची गती कशी असते? तर ती रेषीय असते, एका सरळ रेषेत पडतात ना. गोफणीची गती कशी असते? गोफण फिरवतात, बघितलीत का तुम्ही कधी? बघितलं असाल ना. मग ती कशी असते? तर वर्तुळाकार असते. मैदानावर खेळणाऱ्या मुलांची गती कशी असते? तर यादृच्छिक असते. ती समजलं? तर मुलांनो, आज आपण काय पाहिलं? तर गती आणि गतीचे प्रकार ह्या पाठाचा स्वाध्याय आपण आजच्या भागामध्ये पाहिला. धन्यवाद.